2008च्या एसीबी ग्रुप लीग टुर्नामेंट झालेल्या त्यामुळे तब्बल 5 ते 6 लाखाची इथे उलाढाल झाली होती. अशा 24 टक्के होते शिवडण गाव शिवडण गावातले. अशी एक सुंदर शृंखला आणि सुंदर एक गाव आपण या शिवडण गावात एक नावलौकिक बघतो. असं एक गाव युवा क्रांती चषकाच्या माध्यमातून मी पर्यंत सर्वांचं स्वागत करतो. घेऊन जातो पर्यंत संजय ठाकूर मॅन फ्रॉम चिर्ले गावठाण. धन्यवाद. हॅलो. थँक्यू दिलीप बोबी सर. आपण अनुभवतोय अशी एक स्पर्धा युवा क्रांतिवीर चषक 2020 अर्थातच 2020 अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी खेळवला जातोय. आजच्या रजनीमध्ये आपण आवाज ऐकला रोशन पाटील असतील, तदरम्यान दिलीपजी भोबी सर असतील. आज 2 पंच अध्यक्ष पंच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. त्यानंतर आमचे अतिशय संगणक म्हणून ज्यांची ओळख अर्थात गुणलेखक म्हणून ज्यांची नावलौकिकता केली जाते असे सुदर्शन पाटील आमच्या समवेत जोडले गेले. आपण वळतो मैदानावरती जिथे मात्र दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळवला जातोय. गावदेवी विनोद स्पोर्ट्स गावठाण माफी असावी विनोद स्पोर्ट्स गावठाण विपक्ष मोहो या 2 संघांमध्ये आपला सामना रंगला जाईल. मी विनंती करतोय जी खेळाडू कक्षातील एक खुर्ची इथे कोणी प्रेक्षक घेऊन गेला मी त्या प्रेक्षकाला विनंती करेन की आपण खेळाडू कक्षातील खुर्ची तर तिथे आणून ठेवायची. तर बॅक टू क्रिकेट पलटा मैदानावरती जिथे मात्र पहिला चेंडू फेकला जाईल. गोलंदाज भूषण धामापूरकर राईट अप ओव्हर द विकेट. गेम इज ऑन अ स्ट्राईक सूर्यकांत म्हसकर. त्याच्या समवेत आपण पाहतोय प्रकाश भोईर उर्फ गोट्या अतिशय नावलौकिक सलामवीर आपण पाहतोय मोह संघाच्या माध्यमातून. कारण सातत्याने चांगले योगदान मोह संघाच्या माध्यमातून आपण क्रिकेटला देत असताना पाहिलं. गोलंदाज पहिला इथे भूषण धामापूरकर राईट अप ओव्हर द विकेट. अतिशय चांगला चेंडू इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. डी पॉइंट रिजन क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं झालं. जिथे मात्र 4 धावा मिळाल्या असत्या ते फक्त आणि फक्त मिळतील त्या 2 धावा आणि वैयक्तिक इथे खातं खोललं जात आहे. आपण पाहतोय फलंदाज सूर्यकांत म्हसकर वैयक्तिक खातं खोलतोय. संघाचं इथे अकाउंट ओपन केलं जात आहे आणि धावपटलावरती धावा लागतात 2 धावा. तशी चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय मित्रांनो. युवा क्रांतिवीर चषक 2020 अशी स्पर्धा आपल्या भेटीने लॉक केलेली चेंडूला टायमिंग बेमिसाल होती या फटक्यामध्ये. अतिशय देखणा फटका चेंडू आउट ऑफ द पार्क मेगा सिक्सर. 6 धावा मिळतील वैयक्तिक खात्यामध्ये आणि संघाच्या खात्यामध्ये देखील 6 धावा वाढल्या जातील. धावपटलावरती धावा पाडतो आपण 8 धावा धावपटलावरती लागतात. मोठ्या फटक्याने ते सुरुवात केली जाते. फलंदाज सूर्यकांत म्हसकर आपल्या सूर्यकांत म्हसकर तर सूर्यकांत मोकल देखील आपण अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलाय. रांजणपाडा संघाकडून ज्याची खेळी सातत्याने बहारदार खेळी म्हणून ज्याच्या खेळीकडे पाहिले जातं सूर्यकांत मोकल. परंतु इथे मात्र सूर्यकांत म्हसकर अतिशय देखणी फटके लगावत असताना सुरुवात केली आहे मात्र मोठ्या फटक्याने. 6 धावेनिशी संघाचा धावफलक आपण पाहतोय. 8 धावा धावपटलावरती लागल्यात. भूषण धामापूरकर राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने इथे गोलंदाजी करण्यास सज्ज झाला. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर चेंडूची पूर्तता करा. मैदानामध्ये चेंडूची पूर्तता होणं फार गरजेचं असेल कारण आउटफील्ड इथे फास्ट आहे. आपण गावाच्या मैदानाचा विचार केला तर थोडासा चेंडूचा इथे अडथळा निर्माण होतोय. कारण जिथे मात्र फटका लगावला जाईल आणि तिथे चेंडूची पूर्तता होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं सत्र आपण अनुभवतोय. पहिल्या सत्रामध्ये या पूर्वार्धाचा खेळ विचार केला आपण. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथे आखली गेली आहे. क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलं. त्यानंतर हेड ऑफ रिजन असेल, कव्हर असेल, पॉइंट असेल, त्यानंतर शॉर्ट गलीच्या दिशेने देखील क्षेत्ररक्षण तैनात केला गेला. अतिशय देखला फटका डोळ्याची पापणी वळो ना वळो तद्वर क्षेत्ररक्षण त्या चेंडूवरती पोहोचला आणि या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव मिळत्या. एका धावेने त्या धावफलक आपण पाहतोय. धावपटलावरती धावा लागल्यात 9 धावा पहिल्या षटकात प्रगतीपथावर आहे. 30 सर्कलचं प्रतिबंध इथे पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर 4 षटकांचा सामना असेल. गोलंदाज भूषण धामापूर षटकांचा सामना अतिशय देखणा फटका
इथे मात्र पेस कोंडलाय फलंदाज प्रकाश भोईर. अतिशय देखणा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ दी पार, खणखणीत लगावलेला मेगा फिक्सर. 6 धावांशी वैयक्तिक खातं खोलतोय. धावसंख्या धावपटलावरती लागते 15 धावा. अतिशय चांगला सामना आपल्याला अनुभवायला मिळतो. प्रेक्षक वर्ग देखील नक्कीच मित्रांनो, जिथे मात्र क्रिकेट रसिक करतात गर्दी, तेच असतात क्रिकेटचे दर्दी. म्हणून ज्यांची ओळख असे ओळखीचे प्रेक्षक आणि त्या प्रेक्षक क्रीडा रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. येऊन चलतो मैदानावरती. चेंडू फेकल्यानंतर पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू फेकला गेलाय. शॉर्ट कव्हर रिझनमध्ये इथे चेंडू 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. एका धावेशी पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला. 6 चेंडूंचा इथे खेळ संपतोय. 6 चेंडूमध्ये तब्बल धावा पूर्ण केल्या जात आहेत. 16 धावा. कोणताही गडी इथे व्हीनस स्पोर्ट्स गावठाण संघाला मोबदला मिळत नाहीये. 16 धावांचं षटक म्हटलं तर महाबळ षटक म्हणावं लागेल व्हीनस स्पोर्ट्स गावठाण संघाच्या माध्यमातून. कारण व्हीनस स्पोर्ट्स गावठाण संघाचा विचार केला तर फलंदाजाचा भरणा खूप मोठा आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर अंकुश टकले असतील, सुनील टकले असतील, करण मडवी असेल, अजय मडवी असेल, भूषण धामापूरकर, आकाश टकले. त्यानंतर आपण पाहतोय किशोर मडवी असेल, दयानंद मडवी असेल, अशी मोठी फलंदाजी मोठ्या फलंदाजीचा भरणा असलेला हा व्हीनस स्पोर्ट्स गावठाण संघ. इथे मात्र वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक आकाश टकले. अतिशय चांगला चेंडू. तिथे मात्र चेंडू लॉक केला होता. चेंडू आपण पाहता काउ कॉर्नर आणि लॉंग ऑन रिझन मध्ये एकच धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेवरती दोन्ही फलंदाज इथे सुरक्षित असतील. एक धाव पूर्ण केली जाते वैयक्तिक खात्यामध्ये. संघाचा अकाउंट इथे आपण पाहतोय 17 धावा धावपटलावरती लागल्यात. विकेट हॅट्रिक जर इथे लगावली गेली तर तब्बल 3000 रुपयाचं बक्षीस विपुल पाटील यांच्याकडून दिलं जाईल. आकाश टकलेसाठी कॅश प्राइज असेल. टॉस होता. इथे मात्र प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. डावीशी सोडून जाणारा चेंडू अतिदक्ष पंच आम्हाला इशारा देतील. अवतर चेंडूना इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये वाढ होईल एका धावेनं आणि धावसंख्या आपण धावपटलावरती पाहतोय 18 धावा धावपटलावरती लागल्या आहेत. जरी सुरक्षितरित्या असेल तो संघ मोहो. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. जिथे मात्र गोलंदाज ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ते मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला. लॉंग ऑफ रिझन मध्ये झेल उडाला होता परंतु अंकुश टकले चेंडूवरती पोहोचला नाहीये. झेल झाला भूमीला दान आणि या चेंडूवरती मिळते 1 धाव. संघाच्या मापे सवी 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात आणि 2 धावांनी संघाच्या खात्यामध्ये भर पडते. धावसंख्या दुसऱ्या दशकात अर्थातच 20 धावा धावपटलावरती लागल्या आहेत. अतिशय चांगला क्रिकेट इथे पाहायला मिळतं. कारण सातत्याने आपण पाहतो युवा क्रांतीवीर चषक 2020 अशी स्पर्धा आज आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहतोय. दुसऱ्या रजनीत ही स्पर्धा पदार्पण करते. 4 रजनीमध्ये ही स्पर्धा पार पडणाऱ्या भव्य आणि दिव्य अशी आकर्षक चषक, अतिशय श्रीमंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाईल. कारण व्यावसायिकरित्या आपण समालोचक पाहिले, व्यावसायिकरित्या पंचांची भूमिका पाहिली, त्यानंतर व्यावसायिक दृष्टिकोनातून खेळणारे खेळाडू, परंतु आज गावचं क्रिकेट आणि गावच्या क्रिकेटसाठी खेळणारे फलंदाज किंवा गोलंदाज अर्थातच खेळाडू आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. एक चेंडूवरती आपण पाहतोय 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेचं रूपांतर आपण पाहतोय. संघाची धावसंख्या दुसरं दशक आणि 1 धाव, आता 21 धावा. फलंदाज तयार आहे आकाश टकले ओव्हर द विकेट. अतिशय चांगला चेंडू. इथे मात्र पूर्णपणे बीट केलाय. त्रिफला उद्ध्वस्त केली जाते आणि पहिला धक्का, पहिला हंदरा आणि पहिला धक्का इथे असेल मोह संघाला. फलंदाज आपण पाहतोय प्रकाश भोईर. बॅक टू द पॅव्हेलियन. अतिशय चांगला चेंडू ते फेकला गेला. पूर्णपणे या पायाची बोट टेचणारा चेंडू, परंतु यष्ट्याचा वेग घेतला आणि त्रिफला उद्ध्वस्त केली गेली या फलंदाजी. प्रकाश भोईर झाला इथे बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला धक्का इथे बसतोय. वैयक्तिक कोट्यामध्ये पूर्ण केल्या जातात. 4 चेंडू फेस केले होते, 5 चेंडू फेस केले होते, 8 धावांचं योगदान दिलं होतं वैयक्तिक कोट्यामध्ये आणि माघारी परतवला नवीन फलंदाज आपण पाहतोय मिथुन पाटील ऑन स्ट्राईक. संघाचं नेतृत्व ज्याच्या खांद्यावरती
अतिशय चांगला खेळाडू आहे, सातत्याने अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी राहिली आहे. परंतु इथे मात्र समोर असेल विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ आणि गोलंदाजी करतोय आकाश टाकल्या. अतिशय चांगला चेंडू लेग बिफोरची अपील मात्र पंचाने इथे उचलून धरली आहे. फलंदाज होता बॅक टू बॅक दुसरा लेग बिफोर बाद. अतिशय चांगली सुरुवात बनावी लागेल. गोलंदाज आकाश टकले याची पूर्णपणे कमबॅक केलं. जिथे मात्र पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या आपण पाहतो सुदर्शन 16 धावा पहिल्या षटकामध्ये लगावण्याचा मान इथे मात्र मोहन संघाने मिळवला होता. परंतु दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण करतो विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाचा गोलंदाज अर्थात आकाश टकले. अतिशय चांगला चेंडू फेकला गेला. पूर्णपणे इथे शरीराचा वेग पाहिला तदनंतर अपील आत्मविश्वास देखील जास्त पाहिला तदनंतर उत्साह देखील जास्त पाहायला मिळालं यावेळी मैदानावरती. आणि फलंदाज झाला लेग बिफोर LBW बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती प्रल्हाद शिंदे. अतिशय आपण नावलौकिक नाव ऐकतो या स्पर्धेमध्ये. मित्रांनो प्रल्हाद शिंदेचा विचार केला तर सातत्याने ज्यांची डबल मिनिंग सॉंग्स आणि तर विनेश तोड थांबवतो या ठिकाणी. रांजणपाडचा कर्णधार आणि या ठिकाणी तुतूनचा कर्णधार दोन्ही कर्णधारांनी येथे आमंत्रित करतोय. आपण नाणेफेकी कौल करण्याकरता आपण यायचं आहे. विनंती करतो आपण लगेच यायचं आहे. नाणेफेकी कौल करण्याकरता तुतूनचा कर्णधार आणि नाणेफेकी रांजणपाडचा कर्णधार. धन्यवाद. ओव्हर टू मिराज. थँक्यू दिलीप सर. आपण पाहतोय अतिशय चांगला सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. अक्रॉस द लाईन इथे मात्र चेंडूला लॉक केला. चेंडू सीमारेषेचा लीड घेईल का आणि चेंडू पाहता पाहता वन बाउंड सीमारेषा पार. इथे मात्र लगावलेला फाईन लेग रिझन मध्ये अतिशय देखणा आणि अतिशय चांगला चौकार. 4 धावा मिळतात. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये इथे वाढल्या जातील. नवीन फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय प्रल्हाद शिंदे. बाद होणारा फलंदाज असेल प्रकाश भोईर आणि मिथुन पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी इथे येऊन ठेपली आहे सूर्यकांत म्हस्कर आणि प्रल्हाद शिंदे या 2 फलंदाजांवरती आहे. गती परिवर्तन केले चेंडूवरती. फसवा चेंडू फेकला गेला. इथे मात्र आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावपटलावरती लागते तब्बल 25 धावा. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. सुनील टकले गोलंदाजी करतोय ज्याच्यामध्ये फिरकीचा जादूगार म्हणून ज्या गोलंदाजी ओल्या गया कधी डावखुऱ्या हातानं गोलंदाजी जरी करत असला तर इन स्पीड आणि आउट स्पीड अशी गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. झेल उडाला. झेलखाली 2 क्षेत्ररक्षण बॉलिंग नाही आहे परंतु इथे अचूक टिपला जाईल. फलंदाज होतोय शेलबा. प्रत्येक विकेटसाठी इथे बक्षीस लागल्या आणि पहिलं बक्षीस इथे पटकावण्याचा मान आपण पाहतोय सुनील टकले कमावतोय. कारण संजोत पवारच्या माध्यमातून इथे बक्षीस लागायला. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं बक्षीस असेल आणि ते पहिलं बक्षीस इथे पटकावण्याचा मान आपण पाहतोय सुनील टकलेच्या माध्यमातून पाहायला मिळत्या. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळत्या आणि जो झेल टिपला गेला त्या झेलसाठी देखील बक्षीस लगावल्या. तब्बल विपुल पाटील सर एक मराठी समालोचक म्हणून ज्याची ख्याती आहे त्यांच्याकडून देखील या झेलसाठी बक्षीस होतं. बक्षीस 200 रुपयाचं बक्षीस अजय माडील पटकावतोय. तर आपण पळतो मैदानावरती वळूया. सुनील टकले गोलंदाजी करतोय कारण जिथे पहिल्या चेंडूवरती मार बसल्यानंतर 2 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी सुदर्शन आपण पाहतोय. प्रल्हाद शिंदे ऑन अ स्ट्राईक. डावपुऱ्याचा फलंदाज एंडला नवीन फलंदाज आपण पाहतोय जयेश पाटील. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. झेल उडाला. छोटा पॅकेट बडा धमाका. झेल खाली परंतु झेल होते सुरक्षित त्या भूमीला दान. आउटफिट थोडीशी फास्ट आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र चित्त्याची चपलाई आणि हरणाची गती. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावांचं आपण रूपांतर पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते 3 गडी बाद 27 धावा. दोन्ही संघ इथे उपस्थित झालेत. रांजणपाडा संघ आणि दुधूम संघ दोन्ही शेजारी संघ आहेत. आपण पाहतोय दोन्ही गावांचा विचार केला तर जवळजवळ 1 किलोमीटरचं अंतर आणि 1 किलोमीटरचं अंतरासाठी आज क्रिकेटच्या महायुद्धामध्ये आपण पाहतोय जवळजवळ 17 किलोमीटरचं अंतर या ठिकाणी गाठून आले आहे. एका सिक्सर मोठा फटका
लॉक केलं होतं चेंडूला इथे मात्र अतिशय देखणा फटका 6 धावा इथे मिळतील आणि संघाची धावसंख्या धावपटलावरती लागते 33 धावा. तर या ठिकाणी संतोष पवार यांना विनंती करतो आपण आमंत्रित करतो की आपण नाणेफेकीची कवलिती करायची या या चालेल चालेल सगळे दरबडच घालणार आहे अगदी रात्रीचा प्रहर आहे जर आपण पाहिलं तर 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले आहेत. अतिशय देखणे फटके देखील पाहायला मिळाले आणि इथे मात्र पूर्वार्धाचा खेळ संपला. रोशन पाटील सर देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत कारण आपण पाहिलं तर धावसंख्या धावपटलावरती लागते 39 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा धावपटलावरती लागल्यात. रांजणपाडा संघानं हेमंतला नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. रांजणपाडा संघ आपला निर्णय असेल त्या निर्णयाची आपण त्वरित अंमलबजावणी करा. हा सामना संपल्यानंतर आपणास देखील विनंती असेल कारण अतिशय चांगली स्पर्धा शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं अशी स्पर्धा आपण अनुभवतोय. युवा क्रांतिवीर चषक 2020 अर्थात 2020 असं सत्र आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. रजनी दुसरी जरी असली तरी देखील अव्वल दर्जाचे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि आपला खेळ या क्रीडा रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे खेळाडूंच्या माध्यमातून केलं जात आहे. तर इथे मात्र पूर्वार्धाचा खेळ संपला तर आपण पाहतोय तब्बल 18 चेंडू मध्ये विचार केला तर धावसंख्या धावपटलावरती लागल्या 39 धावा आणि उत्तरार्धामध्ये पूर्ण करायच्या त्या 40 धावा. इथे मात्र दिलीप सर आपण पहिल्या सामन्याचा नक्कीच अनुभव इथे घेतला असेल कारण पहिला सामना झाला होता गावदेवी कलवे विपक्ष विनोद स्पोर्ट्स गावठाण या 2 संघांमध्ये तब्बल पाठलाग करायचा होता. विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाला 59 धावांचा जिथे मात्र 4 धावांचे पानलाईज आपण पाहिलं कलवे संघाला केलं होतं. या स्पर्धेच्या माध्यमातून 4 धावांना कलवे संघाला पानलाईज केलं. त्यानंतर क्रिकेटची भविष्यवाणी सांगणं खूप कठीण होतं परंतु विपुल पाटील यांनी सांगितलेले शब्द आमच्या कानावरती पडले आणि 2 चेंडू राखून तो विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाने सामना जिंकला होता. परंतु इथे मात्र संघ वेगळा असेल रणनीती वेगळी असेल गोलंदाज वेगळे असतील परंतु काय रणनीती असेल विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाची. अंकुश टाकले आणि करण मडवी यावेळी या सलामीवर म्हणून मैदानात गेले परंतु मोह संघ देखील तेवढ्याच ताकदीने एकवटला आणि एकीचं बळ मिळतं फळ असं म्हटलं जातं आणि तेच फळ आज मोह संघ कमावेल का या मैदानावरती. युवा क्रांतिवीर चषक 2020 शिरडोन आयोजित स्पर्धेमध्ये आपण या पूर्वार्धामध्ये आम्हाला संधी दिली त्या सर्व आयोजकांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि वळतोय उत्तरार्धामध्ये आपल्या समवेत जोडले जातील आमचे वरिष्ठ समालोचक अर्थात आमचे गुरुवर्य दिलीप सरांना विनंती करतोय ते सर आपण उत्तरार्धातील 3 षटक 18 चेंडूमध्ये 40 धावांची गरज असेल आणि त्या 40 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील विनोद स्पोर्ट्स गावठाण संघासाठी हे आपण सूत्रसंचालित करावं. आम्ही देखील इथे थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद या ठिकाणी बोलतो या ठिकाणी तोपर्यंत त्या मैदानावर आपण सगळं या ठिकाणी सुपरिचित आहात या परिसरामध्ये असेल ना लाईव्हला जिल्हा मंडळ अगदी एक प्रगत अशी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. माझे मित्र आमचे दीपक विचार कॉम्प्युटरवाल्याला आहेत तर निश्चित त्यांचं एक गाव आहे समीन मंडळी पण आहे तिकडे त्या गावामध्ये काका पाटील आहे चिरलेमध्ये अशी प्रगत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. त्या गावचे आपण आज विराज मंडळी तुमचं स्वागत करतो. जाऊन जातो मी क्रिकेटच्या मैदानावर अगदी 18 चेंडू आणि 40 धावांच्या आवश्यकता आहे ती म्हणजे या ठिकाणी गावठाण संघाला जबरदस्त या ठिकाणी करण बडवी या ठिकाणी जबरदस्त आग ओकतो. पहिला चेंडू होतो त्याला सीमा रेषेकडे पण चांगलं क्षेत्रक्षण ते बघायला मिळतं पण चेंडू होता त्याला सीमा रेषा पार जातोय आणि या 4 धावा जबरदस्त फटका म्हणावा लागेल. अप्रतिम फटका. मागच्या वेळेचा हा मॅरेथॉनचा हिरो आपण बघतो या ठिकाणी करण मडवी म्हणजे तोंडातून घास काढला 50 धावा या कालच्या दिवसामध्ये पण कोणी काढलं आज काढलं या ठिकाणी करण मडवीने एक जबरदस्त आमचे रोशन पाटील सारखं सांगतात कारण बऱ्याच ठिकाणी रोशन पाटील अगदी रायगड जिल्ह्यामध्ये फिरतायत ते क्रिकेटच्या माध्यमातून अगदी आमचे ते विभाग प्रमुख पण आहेत त्यामुळे त्यांचा परिचय खूप चांगला परिचय आहे प्रत्येक क्रिकेटपटूशी. तर एक जबरदस्त अप्रतिम फटका म्हणावा लागेल या ठिकाणी खरोखर सहज सुंदर आपलातून वीरेंद्र सहभागाचा फटका असा 1980 सालचा गुंडप्पा विश्वासचा हा स्क्वेअरकटचा फटका आपण बघतोय. सर इथं बक्षीस लागत जातं आपण पाहतोय चौकार हॅट्रिक जर इथे लगावली गेली तर संजीव पवार याच्याकडून तब्बल 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल या फलंदाजाला.
धन्यवाद संजय पवार. नंतर शिंदोन पडद्यामागचे टॅकर आहेत ते निश्चितच या ठिकाणी बघूया. पडद्यामागचे ओके ओके या ठिकाणी निश्चितच आपण बघूया. मला काही त्याचं माहित नाहीये पण या ठिकाणी निश्चित खूप सपोर्टिंग आहेत तुम्ही. तर पुढे सामन्याकडे पण जातोय. धावसंख्या जबरदस्त या ठिकाणी करण मडवी सर्वांना प्रभावित केलेला आहे. सर्वांच्या नजरा या मडवीकडे आहेत आणि 3 चौकार आणि बक्षीस तर मिळवलेलं आहे या ठिकाणी. 500 रुपये मात्र चौकार हायट्रिक लगावली जाते आणि 500 रुपयाचं बक्षीस देखील करणसाठी आपण पाहतो. संजय पवार आज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो जरी नामकरण वेगळं असलं तरी देखील आपण गावदेवी गावठाण आणि विनुस्फूट गावठाण संघ असे 2 आपण संघ अनुभवतोय. आज जरी नामकरण वेगळं असलं तरी देखील कालच्या रचनेमध्ये गव्हाण आयोजित रचनेमध्ये गावदेवी गावठाण संघानं सुपर 8 मध्ये या बाजी मारल्या. गावदेवी गावठाण संघाला देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि इथे मात्र हयात असलेला संघ अर्थातच विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ खेळाडू एक असतील परंतु इथे मात्र संघाचं नामकरण आपण सातत्याने बदलत असताना देखील पाहतोय. या ठिकाणी पाहूया चौकाराने बघूया मारण्याचा प्रयत्न करतो. बॅट बाजूला बघूया पंचांकडे येतोय आणि फलंदाज इथे येते. पास होतोय मारण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावून बसलेला आहे विनोद सर. तर या ठिकाणी निश्चितच फलंदाज बाद होतोय. डीजे तिथं बंद पडलेले आमच्या या ठिकाणी काही अडचणी तांत्रिक अडचणी म्हणजे शासकीय अडचणी आहेत. तर निश्चितच आपण बघूया परत एकदा म्हणजे तो फलंदाज बाद होतोय. नवीन नौका फलंदाज येतो म्हणजे तो सुनील टकले. मात्र वेळेचं प्रतिबंध असेल कारण गावा ठिकाणी असलेलं मैदान आणि त्या गावा ठिकाणच्या स्पर्धेमध्ये खूप सारं सहकार्य गावकऱ्यांचं आपल्या ग्रामस्थांचं पाहायला मिळतं आणि तेच सहकार्य आज शिरडोन गावामध्ये पाहायला मिळतात. आणि इथे मात्र वेळेचं प्रतिबंध आणि त्या वेळेला असलेली जाणीव आपल्याला पाहायला मिळते. कारण या शिरडोन युवा क्रांतीवीर चषक 2020 अशा स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं सुरेखाचं आयोजन सातत्याने आपण पाहतोय आणि ती स्पर्धा आज क्रीडा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. इथे मात्र करण मडी बॅक टू द पॅव्हेलियन झाला. नवीन फलंदाज सुनील टकले आपण पाहिल्यात. अंकुश टकले अजूनपर्यंत 9 एवढा उभा आहे कारण सुनील टकले जिथे मात्र नवीन फलंदाज आलाय. करण मडी बॅक टू द पॅव्हेलियन झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी होती ती जबाबदारीची जाणीव इथे पूर्ण करून दिली आणि नवीन फलंदाज सुनील टकले ऑन स्ट्राईक. सुनील टकले जबरदस्त जोरदार अपील करतो. या ठिकाणी निश्चित सर्व जणी फुल अपील केलेले या ठिकाणी पण पंचांनी काढावला गेलेला आहे आणि नामात ठरवतोय. नेटवर्कच्या सर्वमध्ये 1 धाव मिळते. चोरटी धावसंख्या 1 निवडणार ते गावठाण संघाची आणि धावसंख्या पोहोचते संघाची कोणती म्हणजे 13 धावा इथे फरकाला 1 फलंदाज इथे बाद झालेला आहे. करण मडवी नवीन नौका फलंदाज तो म्हणजे या ठिकाणी सुनील टकले. नावसंख्येचा परत आपण जातोय तो म्हणजे अंकुश तिकडे परत स्ट्राईक रोटेट करतोय. खूप चांगला या ठिकाणी क्रिकेट इथे बघायला मिळते. या ठिकाणी परत एकदा चिल्लाने से झूठ सच में नहीं बदलता. आपले रोहित वाजीकर कणकर खूप प्रभुत्व आहे मराठीवर. रोहित काय असेल, मनोज काय असेल, रोशन काय असेल, अगदी फळी आहे आज आपण बघ रतन बॉस ट्रॉफीमध्ये बघतोय. अगदी मॅडी पण आमच्या आहेत, अमित टोपी पण आहेत. म्हणजे खजिना आहे शिरडोन गावामध्ये. इकडे प्रकाश शाहीर आहे, इकडे विकी जाधव आहे, मी इकडे स्वतः आहे. म्हणजे खजिना भरलेला आहे शिरडोन गावामध्ये कलावंतांचा. तर बघूया या ठिकाणी बघूया चेंडू जातो ठरला स्केलेच्या रिजनमध्ये 1 धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या 14 झालेली आहे. थोडं सावध पवित्रा पण चांगला पवित्रा या ठिकाणी घेतलेला आहे गावठाण संघाने आपण इथे बघतोय. सर्व शांत प्रेक्षक आहेत. निश्चितच आजच्या सत्रामध्ये लवकरात लवकर मॅचेस संपतील त्याची सर्वांना उत्कंठ आहे. या ठिकाणी जास्त जागरण कुणाला होणार नाही कारण निश्चितच याच्यानंतर अजून 2 मॅचेस होईल असा अंदाज आहे मला. तर निश्चितच सर्व क्रीडा रसिकांचं शांत क्रीडा रसिकांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय. त्याच्या सत्रामध्ये रविवार पण आज बघूया. आज सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार सतत 4 वार आहेत ते म्हणजे ते उपवासाचे वार आहेत. हॅलो तर आपण सर पाहिलं तर 13.33 धावांची सरासरी या ठिकाणी राखायची होती विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाला. परंतु पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ. आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाचा विचार केला तर आतापर्यंत मैदानावरती 2 फलंदाज हयात असतील अर्थातच सुनील टकले आणि अंकुश टकले दोन्ही बंधुराज. आज शिरडोन गावावरती अतिशय चांगलं प्रेम त्यांचं सातत्यानं आपल्याला पाहायला मिळालं आणि गावठाण
संघाचं नेतृत्व आज जरी ज्यांच्या हातामध्ये असला तरी देखील चांगली फलंदाजी सातत्याने आपल्याला त्यांची पाहायला मिळाली आहे. असे दोन बंधुराज जुळी भाव आपल्याला यावेळी मैदानामध्ये पाहायला मिळतील. ऑन अ स्ट्राईक अंकुश टाकले ऑन अ स्ट्राईक मारण्याचा प्रयत्न करतो चेंडू तुम्हाला लेगच्या भावा बाहेर जाणार मारण्याचा तुम मी सांगितलं पण सावध पवित्रा आणि या ठिकाणी निश्चितच नाबाद ठरतोय. त्याला या ठिकाणी 14 धावा फरकावलेल्या आहेत. चांगली आज उघडणारी गोलंदाजी मारण्याचा प्रयत्न चांगला त्यांचा एक दक्ष खेळू फायनलिंगकडे तर धावसंख्येने चेंडू निर्धार होतोय प्रकार या ठिकाणी शेळके यांचा. खरोखर सुंदर असा हा सामना आपण बघतो या ठिकाणी मोहो वर्सेस गावठाण. तर बरोबर अगदी खडे या ठिकाणी अगदी बोल फिरवलेले आहेत. चेंडू जातोय तर सीमारेषेकडे ऑन अंकुश ऑन फायर आणि आज 6 धावा मिळत आहेत. जबरदस्त फटका म्हणावा लागेल या ठिकाणी 14 आणि 6 20 धावा इथे फरकवलेल्या आहेत. त्या म्हणजे या ठिकाणी विनोद स्पोर्ट गावठाण संघाच्या. खरोखर सुंदर आपण बघतो या ठिकाणी आमच्या 2 दिवसाच्या सत्रामध्ये आमचे या ठिकाणी गुणवेगळे लागले आमचे ते म्हणजे सर थर्ड आमचे आपल्या पूर्तता करायचे मयूर भोपी खूप मेहनत आहे. भास्कर भोपी यांचे चिरंजीव आहेत ते. तर निश्चित आपण बघूया या ठिकाणी आपण निश्चित आपले गुणलेखक आमचे रायगड क्रिकेट असोसिएशन आमचे सुदर्शन पाटील तसेच तारागावचे आमचे सन्माननीय रोशन अगदी हाकेला जाणारे व्यक्तिमत्व कुठले आम्ही नाईट टुर्नामेंट असले त्यांचं नाव आम्ही निश्चित अग्रक्रमण घेतो आणि ते सगळं काम धंदा टाकून निश्चित ते आम्हाला प्राधान्य देतात. ही त्याची जमीची बाजू आहे. क्रिकेटच्या मैदानावर जातो आपण मानण्याचा प्रयत्न करतो. चेंडू अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग त्याला जोरदार या ठिकाणी मैदानावर झोंद बघायला मिळते या ठिकाणी खेळाडूंची. पण या ठिकाणी धाव पूर्ण केलेली आहे. या ठिकाणी खरोखर पहिलीच धावा ऑस्ट्रेलियन खेळाडू अगदी चाणाक्षपणे लवकर घेतात. 30 रणनीती या ठिकाणी दोन्ही या विनोद स्पोर्ट गावठाणच्या संघाने अवलंबलेली आहे आणि एक धाव तोटी घेतली धावसंख्या पोहोचलेली आहे संघाची कोणती म्हणजेच 21 धावा 21 फॉर लॉस ऑफ 1 विकेट म्हणजे 21 धावा इथे फरकाव इथे पूर्ण केलेला आहे. 21 म्हणलं का आपण बघूया 5 7 11 21 अगदी गणपतीला तोरण आपण चढवतो. पुढे गावठाण संघ हा गणपतीला तोरण चढवतो का हेच बघायचं आता या ठिकाणी त्याला 40 धावांचा टप्पा इथे पार करायचा आहे. सुनील टकले आणि अंकुश टकले दोन्ही बंधू या ठिकाणी निश्चितच मैदानावर स्थिर आहेत. अगदी चट्टान के जैसे कडे हे इस मैदान पर. तर आपण बघूया या ठिकाणी खरोखरच आमचे सन्मान्य सुप्रसिद्ध आमचे संग्राम हॉटेलचे प्रोपायटर सन्मान्य संजयजी पोपेटा यांचे आगमन झालं आहे. आणखी या ठिकाणी खोदून चेंडू काढलेला आहे. मनीष ठाकरेची मला वारंवार आठवण येते. जबरदस्त डॉकआउटचा बादशाह जसप्रीत बुमराह अशी मला निश्चित याची आठवण येते. जबरदस्त गोलवर टप्पा टाकला आणि पूर्णपणे इतक्या उद्भत गेलेला आहेत या ठिकाणी या सुनील टकले यांच्या फलंदाजी इथे बाद होतो. 2 बाद धावसंख्या संघाची आली ती म्हणजेच इथे 21 धावा. तर विराज 2 मिनिट तुम्हाला थांबवेन. मी नक्कीच आणखीन एक अनाउन्समेंट करेन. येत्या 27 फेब्रुवारी ते 3 मार्चच्या दरम्यान पेठचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खऱ्या अर्थानं लेदर क्रिकेटचं हे मैदान आहे. या मैदानावरती खूप मोठी स्पर्धा मात्र तुम्हाला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. नगरसेवक आणि नगरसेविका जसे 2020 हे पर्व असेल आणि या स्पर्धेमध्ये 4 पोल तुम्हाला पाहायला मिळतील. एक पेठ ग्रामीणचे 8 संघ, रायगड ग्रामीणचे 8 संघ, तालुकानीय 8 संघ आणि खुल्या गटाचे 8 संघाचा या स्पर्धेचा पोल असेल. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1.5 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये, तृतीय पारितोषिक 50,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक 50,000 रुपये असेल. स्पर्धेची प्रवेश फी असेल फक्त 15,000 रुपये. तर मी विनंती करेन इच्छुक संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग जर तुम्हाला घ्यायचा असेल तर जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. थँक्यू सो मच. निश्चित 8 थँक्यू रोशनजी. 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. नवीन नवका करून आलाय तो म्हणजेच अजय मडवी. दिलीप सर आपण पाहतो इथे मात्र सामना थोडासा कठीण झाला. सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण करेल का अजय मडवी नवीन फलंदाज. ऑन अ स्ट्राईक डावखुऱ्याचा फलंदाज आहे. गोलंदाज देखील डावखुऱ्याचा गोलंदाज. प्रशांत खेरे अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र निर्धाव फेकले जातात. एका चेंडूवरती सफलता आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची फेकी पूर्णपणे कमबॅक. इथे मात्र समीकरण असेल आता 7 चेंडू 19 धावांची गरज. 7 चेंडू 19 धावा 7 चेंडू
समीकरण असेल कंपल्सरी चेस. या स्पर्धेचा नियम आपल्यापर्यंत सांगून जाईल. गोलंदाज तयार डावखुऱ्याचा मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न लॉक केला होता. चेंडूला दिशा दिली जाते. स्क्वेअरला क्रिजमध्ये इथं क्षेत्र आपण पाहिलं. निवडले गेले अजय मडीच्या माध्यमातून शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. बरोबर 6 चेंडू 18 धावा. इथे मात्र समीकरण थोडंसं कठीण असेल, परंतु षटकार रूपी आपण धावसंख्या पाहिली तर 3 षटकारांनी सामना खुला केला जाईल. पण इथे मात्र गोलंदाजी भेदकता, गोलंदाज तीक्ष्ण गोलंदाज म्हणून बोलवलं जाईल का मोह संघाच्या माध्यमातून? दिलीप सर, शिवजी अडचणीत थोडा सापडलेला आहे आणि निश्चित तो म्हणजेच विनोस्पोर्ट गावठाण संघ पुनरावृत्ती करीन का मागच्या मॅचची. म्हणजे तो करंट बळी देता, करंट बळी तर नाहीये, पण इथे मैदानावर येते 2 फलंदाज अंकुश टकले आणि अजय मडवी हे आपल्या संघाला तारण ठरू शकतात का हेच बघायचं आहे. नौका जर बरकटली आहे भर समुद्रामध्ये, पण निश्चित कुठेतरी आता किनारा दाखवायला लागेल या 2 फलंदाजांना या मैदान या जर आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यातील 2 फलंदाज ज्यांना सामना फिनिश केला होता असे 2 फलंदाज आपण पाहिले. करण मडवी आणि सुनील टकले 2 फलंदाज मैदानावरती स्थगित होत्या. परंतु इथे मात्र या सामन्यामध्ये आपण पाहतो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अनुभवता आणि या सामन्यामध्ये त्यांचे 2 बंधुराज, अर्थातच सुनील टकले यांचा बंधुराज अंकुश टकले आणि करण मडवी यांचा मोठा बंधुराज अजय मडवी मैदानावरती आहे. आणि सामना फिनिशर म्हणून ज्यांची ओळख आहे, कारण टॉप फिनिशर म्हणून ज्यांची गणती केली जाते असे 2 फलंदाज यावेळी मैदानावरती असतील. 6 चेंडू 18 धावांची गरज. 3 षटकांशी सामना संपवला जाईल का? एखादा मोठा फटका यावेळी षटकाला स्वागत केलं जाईल का? या पहिल्या षटकाचं आपण पाहतो. 3रं षटक वैयक्तिक कोट्यातील पहिलं गोलंदाज प्रकाश भोईर. अतिशय चांगला चेंडू. इथे मात्र कलात्मक कारवाई पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमारेषा पार, खणखणीत लगावलेला फुल टॉप रिझन मध्ये हा आलाय सरकार. 4 धावा मिळतात यावेळी या चेंडूवरती. 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते. मयूर भोपी आपण जायचं आतमध्ये. मयूर भास्कर भोपी 3रे पंच देखील आपण पाहतोय. धावसंख्या धावपट्टावरती लागते 26 धावा. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. 5 चेंडू आणि 14 धावा. नाणेफेकीचा कॉल आपण पाहिला आहे. रांजणपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. विनंती असेल रांजणपाडा संघ आपली तयारी आपण दर्शवा, कारण त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्या. जो निर्णय असेल त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं फार गरजेचं असेल. विशेष चांगला चेंडू यावेळी खेळून काढला जातोय. मध्ये इथे चेंडू खेळून काढला. 1 धाव. इथे मात्र सन्मानजनक पूर्ण केली जाते. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 षटकार 1 सिंगल. इथे मात्र पूर्ण केली जाईल का? 3 चौकार आणि 1 सिंगल. इथे मात्र पूर्ण केली जाईल का? इथे मात्र गोलंदाज या ठिकाणी सामना तर बॅलन्स या ठिकाणी दोघांच्या आपण बघतो. गोरक्षण आमचे पवार सांगतायत अगदी पासपोस करण्याची वेळ आलेली आहे. मोह पण आणि गावठाण पण वेगळी त्यांची बोलण्याची पद्धत आहे गोरक्षण पवार यांची. तर नक्कीच सक्षम आणि कार्यशील समालोचन सातत्याने ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं गोरक्षण पवार साहेब या ठिकाणी थांबवतो. या ठिकाणी आमच्याला ज्यांनी आम्हाला एलईडी टीव्ही दिलेली आहे सामनासाठी ते सतीश कानडे यांना मी इथे आमंत्रित करतो. आपण 2 दिवस इथे हजर आहेत ते या ठिकाणी. तर त्यांना विनंती करतोय, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, तर त्यांना विनंती आपण करतो. तुम्ही राज. अतिशय चांगला चेंडू पूर्णपणे कमबॅक केला मोह संघाला. इथे मात्र आता नशिबाचा कॉल दिला जाईल का? कारण देव पाण्यात ठेवावे लागतील विनोस्पोर्ट गावठाण संघाला. 2 चेंडू 13 धावांची गरज. बापी सर 3 चेंडू 13 धावा. इथे चांगला चेंडू देण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय. उजवीची सोडून जाणार चेंडू. अध्यक्ष पंच आपण पाहिलं आम्हाला जोपर्यंत निर्णय देत नाहीये तोपर्यंत आपला अहवाल आपल्यापर्यंत पोहोचला जाणार नाहीये. अवांत चेंडू फेकला जातो. आता मात्र समीकरणामध्ये थोडस बदल पाहायला मिळेल. समीकरण असेल 3 चेंडू 12 धावांची गरज. बॅक टू बॅक सतीश कानडे यांच्याकडून बॅक टू बॅक 2 षटकारांना 2000 रुपये आलेले आहेत. त्यांनी एलईडी टीव्ही आम्हाला दिलेले आहेत सामनावीराच्या माध्यमातून. तर सतीश कानडे रांजण व्यक्तिमत्व मॅनप्रभात कल्ले यांच्याकडून तब्बल 2000 रुपये आलेले कॅश प्राईज या ठिकाणी. अतिशय दिग्गज मान्यवर देखील या सामन्याचा आनंद घेतात. मोठा फटका इथे लगावला जाईल का? टॉपेच आलेला चेंडू, ज्यांची रक्षक कमाल आणि झालेला मालामाल.
अंकुश टाकले बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा हादरा असेल यावेळी विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाला. ज्याच्यामध्ये क्षमता होती तो क्षमता स्पिन फलंदाज इथे बॅक टू द पॅव्हेलियन झाला. अंकुश टाकले होते बॅक टू द पॅव्हेलियन. वैयक्तिक मोठ्यामध्ये पूर्ण केल्या जात आहेत. 6 चेंडू आणि 8 धावा इथे मात्र संघासाठी आपण पाहिल्यात. धावसंख्या धावपटलावरती लागते तब्बल धावा 28 धावा. आता मात्र गरज असेल शेवटचे 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी या धावा चेंज कराव्या लागतील. अजय मडवी मध्ये जी क्षमता आहे त्या क्षमतेला तो नक्कीच प्राधान्य देईल का? कारण गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश भोईर वैयक्तिक कोट्यामध्ये तब्बल 1 चौकार 1 अवांतर आणि 1 सिंगल प्राधान्य दिलं होतं या गोलंदाजीमध्ये. 2 चेंडू 12 धावांची गरज. अतिशय चांगला चेंडू पूर्णपणे कमबॅक केला. कौतुक करावं लागेल यावेळी गोलंदाजचा प्रकाश भोईर. साधीशी गोलंदाजी पाहायला मिळते. सामनाच आपल्याला पुणे आपण आतमध्ये यायचं नाहीये विनंती करतो. धन्यवाद. ओव्हर टू विराज. 1 चेंडू 12 धावांची गरज. अतिशय चांगला सामना आपल्या भेटीला आल्या. तर जिथे मात्र विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि विपक्ष मोह या 2 संघांमध्ये मोठी लढत पाहायला मिळते. 1 चेंडू 12 धावांची गरज. एखादा चमत्काराला नमस्कार घडवेल का? हा चेंडू असेल 1 सिंगल चेंडू अर्थात 1 चेंडू आणि 12 धावा. लॉक केले ते चेंडूला परंतु वेळ खूप कमी होता. वेळ निघून गेला. इथे मात्र मोहन संघ सामन्यामध्ये परतोय आणि इथे मात्र सामनावीर घोषित करण्या अगोदर मोहन संघाचे आम्ही अभिनंदन व्यक्त करतोय. गावठाण संघाचे देखील आभार व्यक्त केले जाते. सामना विजय झालाय मोहन संघ. वेल प्लेड बॉयज. आणि या सामन्याचा सामनावीर आपल्यापर्यंत घोषित केला जाईल. तो देखील आम्ही रजा घेऊ. आम्ही वळूया पुन्हा एकदा आमचे वरिष्ठ समालोचक रोशन सरांकडे. तर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल विराज मडवी तुमचा मी याच्या स्वागत करतो. आमची जी ओळख नाहीये पण आमच्या रोशन पाटील यांची खूप नजर अतिशय जबरदस्त आहे आणि तुम्ही निश्चित इथे वेळ दिला आमच्या आयोजकांना. तर विराज मडवी तुमचा मी या ठिकाणी सन्मान करतो. या ठिकाणी तर सन्मान्य सतीशजी कांडे साहेब तुमचे या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी खरोखरच एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. एलईडी टीव्ही दिलेली आहे आम्हाला. तुम्ही या ठिकाणी 25 किलो तांदूळ पण दिलेले आहेत. अगदी मुखी लावलेले आहेत मागी गणपतीला. पण तत्पूर्वी एक महत्वाची एक अनाउन्समेंट आहे आमच्या गावची. आद्य क्रांतीवीर वासुदेवपंत फडके यांच्या पुण्यतिथी निमित्त 17 फेब्रुवारी 2020 2020 रोजी बेलापूर जिल्हा नवी मुंबई ते शिरडोन असे क्रांतीतिथीचे आयोजन केलेले आहे. तरी या सहभागी होणाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे धावणाऱ्यांची नावे अनंत महाडिक नामदेव वाघमारे रुपेश मुकादम राकेश भोपे आणि महेश पाटील. तसेच रिक्षावाल्यांची नावे नामदेव वाघमारे रुपेश मुकादम राकेश भोपे आणि महेश पाटील यांच्याकडे द्यायचे. तसेच धावणाऱ्यांची नावे अनंत महाडिक यांच्याकडे द्यायचे. सूचना समाप्त. धन्यवाद. क्रांतीवीर मंडळ शिरडोन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच शेवटच्या क्षणाला येऊन मात्र 14 धावांचं योगदान देणारा प्रल्हाद शिंदे ठरला या सामन्याचा सामनावीर. या प्रल्हाद मी विनंती करेन ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची एलईडी देण्यात आली आहे. त्यामुळे कल्ले गावचे दमदार व्यक्तिमत्व सतीशजी कानडे यांच्या शुभ हस्ते प्रल्हाद शिंदेला मात्र हा सामनावीराचा पुरस्कार देऊन सुद्धा इथे गौरव होतोय. व्हेरी गुड. तुमचं देखील स्वागत. आणि त्यानंतर विराज मडवी आमचे मित्र विपुल आपण देखील आपण अमूल्य वेळ या स्पर्धेला त्याबद्दल मी तुमचं देखील सहर्ष स्वागत करत आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. 3ऱ्या फेरीमध्ये महोत्संघाने प्रवेश केलाय. महोत्संघ आपण कुठेही जायचं नाही कारण थोड्याच वेळामध्ये आपण त्या मॅचकडे वळणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये मात्र डोतुम आणि राजनपाडा असा सामना. राजनपाडा टीमनं मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय. एका बाजूला मात्र फलंदाजी करायची आहे डोतुम टीमला. ज्या पद्धतीने 67 धावा 4 षटकामध्ये केल्या होत्या तशा पद्धतीची इनिंग या मॅच मध्ये देखील अपेक्षित असेल डोतुम संघाच्या पाठीराखाना. नक्कीच टीम मिटिंग नाही करायची आहे. ही सूचना मात्र आली आमचे आयोजक अलंकार भोपी यांच्या माध्यमातून.
मी सातत्याने उल्लेख केला, अन्नदाता सदा सुखी एक उत्कृष्ट दर्जाचे आचार्य आहेत. काल नॉनव्हेज, आज व्हेज, उद्या काय असेल नक्की नॉनव्हेज असेल. सस्पेन्स आहे उद्या देखील.